नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। अजून जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आजच सबस्क्राइब करा आणि बेल नोटिफिकेशनची ऑन करून घ्या, जेणेकरून आम्ही जो पण नवीन व्हिडिओ अपलोड करू सर्वात प्रथम आपल्याला मिळणार। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, पुढील राज्यांचा निर्मितीनुसार क्रम लावा। प्रश्न पहिला आहे, पुढील राज्यांचा निर्मितीनुसार क्रम लावा। तर आपल्याकडे 4 ऑप्शन आहे आणि 4 ऑप्शनपैकी आपल्याला योग्य उत्तर निवडायचं आहे मित्रांनो। आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजेच पहिले छत्तीसगड निर्मिती झाली, नंतर उत्तराखंड आणि नंतर झारखंड, अशा पद्धतीने राज्यांची निर्मिती झालेली आहे आणि त्यानुसार आपण क्रम लावलेला आहे। आता आपण पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न दुसरा, खालीलपैकी भाषिक आधारावर निर्मिती झालेले पहिले राज्य कोणते? खालीलपैकी भाषिक आधारावर निर्मिती झालेले पहिले राज्य कोणते? 1 महाराष्ट्र, दुसरा आहे गुजरात, तिसरा आंध्र प्रदेश आणि चौथा राजस्थान। तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 राजस्थान हेच भाषिक आधारावर निर्मिती झालेले पहिले राज्य आहे। आता आपण पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 3 आहे, खालीलपैकी कोणता विभाग काही अटी घालून महाराष्ट्र राज्यात सामील झाला? खालीलपैकी कोणता विभाग काही अटी घालून महाराष्ट्र राज्यात सामील झाला? 1 मराठवाडा, 2 कोकण, 3 विदर्भ, 4 पश्चिम महाराष्ट्र। तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 विदर्भ। विदर्भ हा विभाग काही अटी घालून महाराष्ट्रात सामील झाला होता। आता आपण पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 4 आहे, नेमस्थानचे अग्रणी खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाला म्हणतात? नेमस्थानचे अग्रणी खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाला म्हणतात? 1 न्यायमूर्ती रानडे, 2 गोपाळकृष्ण गोखले, 3 गोपाळ गणेश आगरकर आणि 4 लोकमान्य टिळक। तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 गोपाळ कृष्ण गोखले यांना नेमस्थानचे अग्रणी म्हणून ओळखले जातात, लक्षात ठेवा इथं। आता पुढचा प्रश्न बघूया आपण। प्रश्न क्रमांक 5, परकीय सत्ता भारतात येण्याचे योग्य क्रम लावायचे आहे आपल्याला। परकीय सत्ता भारतात येण्याचे योग्य क्रम लावा। या क्रमामध्ये आपल्याला जोड्या लावामध्ये पण विचारले जाऊ शकतात, लक्षात ठेवा। जोड्या लावामध्ये देखील असे प्रश्न विचारले जातात। तर 4 ऑप्शन पैकी डायरेक्ट तुम्हाला उत्तर सांगतो मी। पर्याय क्रमांक 3 आहे, सगळ्यात पहिले पोर्तुगीज आले, नंतर डच आला, नंतर इंग्रज आले आणि शेवटी फ्रेंच आले, लक्षात ठेवा। आणि भारतातून सर्वात शेवटी जे जाणारे होते ते पोर्तुगीज होते। आता पुढचा प्रश्न बघूया आपण। प्रश्न क्रमांक 6 आहे, आशियाकडे जाण्यासाठी महामार्ग शोधण्याची आवश्यकता का बरं भासली? आपल्याला खालीलपैकी अयोग्य विधान ओळखायचं आहे, लक्षात ठेवा। आपल्याला अयोग्य विधान ओळखायचं आहे। तर बघा 4 पर्याय आहेत, 4 पर्यायामध्ये योग्य उत्तर निवडायचं मित्रांनो। तुर्कांनी कॉन्स्टॅन्टिनोपल हे शहर जिंकून घेतले होते। युरोप व आशिया यांच्यावरील खुष्कीचा मार्ग बंद झाला होता। भारतात व्यापार वृद्धी करण्यासाठी आणि पर्वत, नदीखोरे, डोंगर रांगा, जंगली प्रदेश यापेक्षा जलमार्ग शोधून काढणे सोपे होते। तर या अयोग्य पर्याय निवडायचा आपल्याला मित्रांनो 6 पर्यायामधून आणि त्याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 भारतात व्यापार वृद्धी करण्यासाठी हा अयोग्य मार्ग आहे। बाकी शोधण्याचं कारण हे तिन्ही पण कारण आहेत, लक्षात ठेवा। आता आपण पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 7 आहे, बुद्धीला पटेल तेच मान्य करणे अशा प्रकारची जागृती समाजात घडवून आणणे याला काय म्हणतात? बघा, बुद्धीला पटेल तेच मान्य करणे अशा प्रकारची जागृती समाजात घडवून आणणे याला काय म्हणतात ते आपल्याला ओळखायचं आहे। 4 पर्याय आहेत, 1 क्रांती, दुसरा स्वातंत्र्य, तिसरा प्रबोधन आणि चौथा वादविवाद। तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 प्रबोधन। काय म्हणतात? बुद्धीला पटेल तेच मान्य करे अशा प्रकारची जागृती समाजात घडवून आणणे यालाच प्रबोधन असे म्हणतात। आता आपण पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 8 आहे, जून 1840 रोजी बाळशास्त्री जांभेकर यांच्या दर्पणचा शेवटचा अंक प्रकाशित झाला। त्यानंतर दर्पण कोणत्या वृत्तपत्रात विलीन झाले ते आपल्याला ओळखायचे। बाळशास्त्री जांभेकर यांचा 1840 रोजी दर्पणचा शेवटचा अंक प्रकाशित झाला होता
त्यानंतर दर्पण कोणत्या वृत्तपत्रात विलीन झाले ते आपल्याला ओळखायचं आहे मित्रांनो. आपल्याकडे 4 पर्याय आहेत. 4 पर्यायामधून योग्य उत्तर निवडायचं आहे आणि त्याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4. दर्पण बंद झाल्यानंतर कोणत्याच वृत्तपत्रात विलीन झालेला नव्हता. इथं लक्षात ठेवा. आता पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 9 आहे. जागतिक शांतता व आंतरराष्ट्रीय सहकार्य यासाठी भारताने कोणत्या तत्वाचा पुरस्कार केला? जागतिक शांतता व आंतरराष्ट्रीय सहकार्य यासाठी भारताने कोणत्या तत्वाचा पुरस्कार केला ते ओळखायचं आपल्याला. 4 पर्यायामधून एक अलिप्तवादी आहे, दुसरा सर्व धर्म समभाव, तिसरा पंचशील आणि चौथा निःशस्त्रीकरण. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 पंचशील. तर भारताने कोणता तत्वाचा पुरस्कार केला? तर पंचशील तत्वाचा पुरस्कार केला, लक्षात ठेवा. आता आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 10 आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1957, 1958, 1956 आणि 1959. तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 1956 रोजी विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना झालेली होती. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 11 आहे. एक क्षेत्र जमिनीवर पीक वाढायच्या कालावधीत पर्णक्षेत्र निर्माण करण्याच्या क्षमतेला काय म्हणतात? एक क्षेत्र जमिनीवर पीक वाढवायच्या कालावधीत पर्णक्षेत्र निर्माण करण्याच्या क्षमतेला काय म्हणतात? तर 4 पर्यायामधून आपल्याला योग्य उत्तर निवडायचं आहे. पहिला पर्याय आहे पर्णक्षेत्र निर्देशांक, दुसरा आहे पर्णक्षेत्र कालावधी, तिसरा आहे पीक वाढीचा दर आणि चौथा आहे तुलनात्मक पीक वाढीचा दर. तर आपल्याला योग्य उत्तर निवडायचं आहे आणि त्याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 पर्णक्षेत्र कालावधी. एक क्षेत्र जमिनीवर पीक वाढवण्याच्या कालावधीत पर्णक्षेत्र निर्माण करण्याच्या क्षमतेला पर्णक्षेत्र कालावधी असे म्हणतात. आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्रात मिठाचा सत्याग्रह टिंबटिंब येथे झाला. तर महाराष्ट्रामध्ये मिठाचा सत्याग्रह कुठे झाला ते आपल्याला ओळखायचं आहे आणि त्याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 वडाळा, मालवण आणि शिरोडा या ठिकाणी महाराष्ट्रात मिठाचा सत्याग्रह झाला होता. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 13 आहे. युनेस्कोने पर्यावरण शिक्षणाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कोणाच्या मदतीने आंतरराष्ट्रीय पर्यावरण शिक्षण कार्यक्रम अंमलात आणला? युनेस्कोने पर्यावरण शिक्षणाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कोणाच्या मदतीने आंतरराष्ट्रीय पर्यावरण शिक्षण कार्यक्रम अंमलात आला? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 UNEF यांच्या मदतीने, लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 4. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 14 आहे. खालीलपैकी कोणते शहर कृष्णा पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे? खालीलपैकी कोणते शहर कृष्णा आणि पंचगंगा यांच्या संगमनावर आहे? तर त्याचं बरोबर उत्तर आहे नरसोबाची वाडी. इथं सर्वांनाच माहीत असेल नरसोबाची वाडी कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या संगमनावर आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 15 आहे. टिंबटिंब यांनी स्वामी दयानंद सरस्वतींना आर्य समाजात स्थापनेसाठी मदत केली. टिंबटिंब यांनी स्वामी दयानंद सरस्वतींना आर्य समाज स्थापनेसाठी मदत केली. 1 स्वामी विवेकानंद, दुसरा आगरकर, तिसरा गोखले आणि चौथा लोकहितवादी. तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 लोकहितवादींनी स्वामी दयानंद सरस्वतींना आर्य समाज स्थापन करण्यासाठी मदत केलेली होती. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 16 आहे. कोणत्या साली गोवामध्ये पोर्तुगीजांनी आपली सत्ता स्थापन केली? कोणत्या साली गोव्यामध्ये पोर्तुगीजांनी आपली सत्ता स्थापन केली? तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 1510 मध्ये पोर्तुगीजांनी आपली सत्ता गोव्यामध्ये स्थापन केली होती. पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 17. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी झाली हे सर्वांना माहितीच असेल याचं उत्तर. तर याचं उत्तर आहे मित्रांनो सन 1606 मध्ये व्यापाराच्या उद्दिष्टाने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झालेली होती. पुढचा प्रश्न बघूया आता. प्रश्न क्रमांक 18. प्लासीची लढाई कोणत्या रोजी झाली? प्लासीची लढाई कोणत्या रोजी झाली ते आपल्याला ओळखायचं आहे.
त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 23 जून 1757 रोजी प्लासीची लढाई झाली होती. पुढचा प्रश्न आता प्रश्न क्रमांक 19 आहे. भारतात राष्ट्रपतीच्या निवडणुकीत खालीलपैकी मतदार कोण असतात? भारतात राष्ट्रपतीच्या निवडणुकीत खालीलपैकी मतदार कोण असतात? 1 लोकसभेचे निर्वाचित सदस्य, दुसरा आहे विधानसभेचे निर्वाचित सदस्य, तिसरा आहे राज्यसभेचे निर्वाचित सदस्य आणि चौथा आहे वरील सर्व. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो, कारण राष्ट्रपतीच्या निवडणुकीत लोकसभेचे निर्वाचित सदस्य पण भाग घेतात, विधानसभेचे निर्वाचित सदस्य पण भाग घेतात आणि राज्यसभेचे निर्वाचित सदस्य पण भाग घेतात. म्हणजे उत्तर आहे आपल्या वरीलपैकी सर्व बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघूया आता आपण. प्रश्न क्रमांक 20 आहे. भारतीय राज्यघटनेनुसार पुढीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही? कोणते मूलभूत कर्तव्य नाही ते आपल्याला ओळखायचे पर्यायामधून. पहिला पर्याय आहे सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदान करणे, दुसरा पर्याय आहे राज्यघटना आणि त्यातील तत्वांचा आधार करणे, तिसरा आहे सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे आणि चौथा आहे वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे. मूलभूत कर्तव्य कोणते नाही? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1, सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदान करणे हा आपला मूलभूत कर्तव्य नाही आहे. बाकी राज्यघटनेचा आणि सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे हे तिन्ही पण मूलभूत कर्तव्य आहेत. आता पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 21 आहे. 16 ऑगस्ट 1932 रोजी कोणत्या इंग्लंडच्या पंतप्रधानांनी जातीय निवाडा जाहीर केला? 16 ऑगस्ट 1932 रोजी कोणत्या इंग्लंडच्या पंतप्रधानांनी जातीय निवाडा जाहीर केला? तर याचं उत्तर आपल्याला ओळखायचं आहे आणि त्याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4, रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी इंग्लंडच्या पंतप्रधानांनी जातीय निवाडा जाहीर केला होता 16 ऑगस्ट 1932 रोजी. आता आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 22 आहे. भारत चीन युद्धानंतर कोणत्या पंतप्रधानांनी चीनला प्रथम भेट दिली? भारत चीन युद्धानंतर कोणत्या पंतप्रधानांनी चीनला प्रथम भेट दिली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, राजीव गांधी यांनी चीनला प्रथम भेट दिली होती. आता आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी कोणत्या महासागरात अल निनो उष्ण पाण्याचा प्रवाह निर्माण होतो? खालीलपैकी कोणत्या महासागरात अल निनो उष्ण पाण्याचा प्रवाह निर्माण होतो? 1 हिंदी महासागर, 2 अँटिलांटिक महासागर, 3 आर्क्टिक महासागर, 4 प्रशांत महासागर. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4, प्रशांत महासागर. तर मित्रांनो तुम्हाला जर ऑनलाईन टेस्ट द्यायची असेल, ऑनलाईन टेस्ट जसे तुम्ही रेल्वेची एक्झाम दिली असणार, महापोर्टलची एक्झाम दिली असणार कम्प्युटरवरती, त्या टाईपची जर टेस्ट द्यायची असेल तर त्याची डेमो टेस्ट लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही ते डेमो टेस्ट देऊ शकतात. त्याच्यानंतर जर तुम्हाला टेस्ट आवडली त्याच्यानंतर आम्ही एक टेलिग्रामला ग्रुप बनवला आहे मिशन पोलीस भरती 2020 म्हणून. त्या ग्रुपमध्ये ॲड होऊन डेली तुम्हाला नवीन टेस्ट मिळत जातील. अधिक माहितीसाठी तुम्हाला खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, तिथून तुम्ही डायरेक्ट माहिती घेऊ शकता. चला तर आपण पुढचा प्रश्न बघूया आता. प्रश्न क्रमांक 24 आहे. 1925ला आत्मसन्मान आंदोलन खालीलपैकी कोणी सुरू केले? 1925ला आत्मसन्मान आंदोलन खालीलपैकी कोणी सुरू केले? पहिला आहे त्यागराज शेट्टी, दुसरा आहे व्ही रामास्वामी पेरियार, तिसरा आहे मल्लप्पा धनशेट्टी आणि चौथा आहे सी अण्णादुराई. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4, सी अण्णादुराई. 1925ला आत्मसन्मान आंदोलन खालीलपैकी कोणी सुरू केले? तर सी अण्णादुराई यांनी सुरू केले. पुढचा प्रश्न बघूया आता आपण मित्रांनो. प्रश्न क्रमांक 25 आहे. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या लेखात आर्थिक आणीबाणी उल्लेख नाही? भारतीय राज्यघटनेतील कोणत्या लेखात आर्थिक आणीबाणी उल्लेख आहे ते आपल्याला लिहायचे. म्हणजे आर्थिक आणीबाणी कोणत्या अनुच्छेदाने झालेले आहे, कलम कोणत्याने झालेले ते आपल्याला ओळखायचं आहे. आणि त्याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3, अनुच्छेद 360 नुसार भारतात आर्थिक आणीबाणीची उल्लेख आहे. लक्षात ठेवा, भारतीय राज्यघटनेत आर्थिक आणीबाणीचे उल्लेख अनुच्छेद 360 नुसार आहे.
तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याचं नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आता आपण होमवर्क बघूया, तुम्हाला कोणता प्रश्न आहे ते. तर मित्रांनो, तुम्हाला होमवर्क देण्यात आला आहे, याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये करायचं आहे. प्रश्न आहे, ग्रामीण सचिवालय स्थापणारे देशातील पहिले राज्य कोणते? प्रश्न आहे, ग्रामीण सचिवालय स्थापणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये करायचं आहे, कमेंट करायचं आहे मित्रांनो.